गुड मॉर्निंग ट्रेडर्स. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एक खूप जोरदार सिस्टम समजून घेणार आहे, जी आपली इंट्राडे ट्रेडिंग ऍज वेल एज स्विंग ट्रेडिंग या दोघांमध्ये आपल्याला कामात येणार आहे, ज्याच्याने तुमचं नॉलेज आणि प्रॉफिट नेक्स्ट लेवल जाणार आहे. चला तर खूप टाइम न घालवता सुरू करूया आपली स्ट्रॅटेजी. या सिस्टम मध्ये आपण समजून घेणार आहे कसा 2350 असलेला रिलायन्स जाऊन पोहोचला 2900 पर्यंत, जवळजवळ 500 प्लस पॉइंट. आणि बँक निफ्टी जी 44,100 होती ती जाऊन पोहोचली आहे 43,500 पर्यंत, जवळजवळ 4,000 प्लस पॉइंट. आणि आता ते सुद्धा तुम्हीही करू शकतात. स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने त्याला ऍड करायचंय, काय काय त्याच्या सेटिंग्स लावायच्या, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगणार आहे. कुठे तुम्ही एंटर केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आपण काम करणार आहे. म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघायचा आहे, लक्षात ठेवा. चला, सिस्टम सर्वांना स्टेप बाय स्टेप समजावून सांगतो. पहिले तर जेही चार्टिंगचे ऍप्लिकेशन तुम्ही वापरताय त्या चार्टिंगच्या ऍप्लिकेशन वरती आपली सिस्टम ही इंडिकेटर वरती आधारित आहे. आपल्या इंडिकेटरचं नाव आहे बॉलिंजर बँड. आणि आज जी सिस्टम आपण समजून घेतोय तिचं नाव आहे डबल बॉलिंजर बँड. डबल बॉलिंजर बँड म्हणजे डबल कन्फर्मेशन, राईट. सो जायचंय इंडिकेटर सेगमेंट मध्ये, तिथे तुम्हाला टाईप करायचंय बॉलिंजर बँड. पहिलं जे ऑप्शन असेल, जे प्रॉपर नॉर्मल बॉलिंजर बँड आहे ते ऍड करा. आपल्याला दोन बॉलिंजर बँड लागणार आहेत, डबल नाव आहे म्हणून दोन वेळा ऍड करा. आपण पहिले समजून घेऊया स्टेप बाय स्टेप बॉलिंजर बँडच्या सेटिंग्स, राईट. नॉर्मली जे सगळे वापरतात ते सर्वांना माहिती आहे, राईट. जसं तुमच्या विरोधात जे इन्स्टिट्यूशन्स खेळतायत त्या सगळ्या व्यक्तींना माहिती आहे की बॉलिंजर बँड नॉर्मली सगळे कसे वापरतात. आणि आपणही तशा पद्धतीने वापरलं तर आपला फायदा होणार नाही. जसं मी माझ्या प्रत्येक सेशनमध्ये सर्वांना समजावून सांगत असेल, युट्यूबवरती असेल किंवा माझ्या कोर्समध्ये असेल, जिथे मी सर्वांना समजावून सांगतो की आपल्याला थोडं वेगळं करावं लागतं जे कोणाला माहिती नाहीये. त्याच पद्धतीने आजचा हा व्हिडिओ सुद्धा आहे. सो आपण जाणार सेटिंग्स मध्ये. सेटिंग्सचा सिम्बॉल असा असतो, त्याला सिलेक्ट करणार. जो नॉर्मली बॉलिंजर बँड आहे तो 20 आणि 2 च्या हिशोबाने चालतो. आपल्याला पहिले त्याला चेंज करायचा आहे. पहिला चेंज करू आपण 3 करणार. ओके, स्टाईल्स मध्ये जाऊन त्याला स्ट्रेंथन करून घेऊ. तुम्ही इथे बघणार तुमचा पहिला बॉलिंजर बँड वाईड बॉलिंजर बँड झालाय, दिसतोय पूर्णपणे वाईड. मग मी जाणार सेकंड बॉलिंजर बँड वरती. सेकंड बॉलिंजर बँडच्या सेटिंग्सला सिलेक्ट करेल. सिलेक्ट केल्यावरती मला इनपुट मध्ये जायचं आहे, राईट. इनपुट मध्ये जायचं आहे आणि इथे टाकायचं आहे 0.5. 0.5 टाकल्यावरती हा बनेल वाईड बॉलिंजर बँड आणि नॅरो बॉलिंजर बँड द्वारे एक खतरनाक कॉम्बिनेशन तयार होतो. मित्रांनो, जो मधला बॉलिंजर बँड आहे, तुम्ही इथे चार्ट वरती बघत असाल, स्क्रीनवरती बघताय तुम्ही इथे बघत असाल, याच्या वरती ज्यावेळी हा स्पेस क्रिएट होतोय, राईट. बॉलिंजर बँड, मिडल बॉलिंजर बँड जो बनवलाय आपल्या या 3 लाईन्सने, आणि ही अप्पर लाईन, हा आहे आपला बुलिश झोन, राईट. इथे जोपर्यंत प्राइस चालत राहील तो इथे बुलिश आहे असं म्हटलं जातं, राईट. आणि त्याच्यानंतर याच्या खालच्या झोन मध्ये ज्यावेळी तो येतो, याच्या खालच्या झोन मध्ये ज्यावेळी येतो, म्हणजे मिडल बँडला क्रॉस करतो, खालच्या झोन मध्ये येतो मिडल बँड, तो आपला जो वाईड बँड आहे, वाईड बॉलिंजर बँड आहे, तो आहे बेअरिश झोन. अशा पद्धतीचे दोन झोन आहेत. आणि या बुलिश आणि बेरिश झोनचाच आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, राईट. सो झोन आपल्या सर्वांना क्लिअर झाले असतील. आता जाऊया आपण सरळ स्ट्रॅटर्जी वरती. स्ट्रॅटर्जी फार सिंपल आहे मित्रांनो, स्ट्रॅटर्जी फार सिंपल आहे. चला सिस्टम समजून घेऊ युझिंग बॉलिंजर बँड, राईट. डबल बॉलिंजर बँड कशा पद्धतीने आपण बाय करू शकतो बॉलिंजर बँडच्या वापराने. इथे मी एक डिझाईन काढली आहे, त्याच्यात जो 0.5 नॅरो बॉलिंजर बँड आपण केला आहे तो अशा पद्धतीने काम करतो. मधल्या लाईन्स असतात. आपल्याला बघायचंय प्राइस जोपर्यंत त्याच्या आत ट्रॅव्हल करते, छोट्या छोट्या कॅन्डल बनवत असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. जशी प्राइस त्याच्या बाहेर जाऊन क्लोज होईल तिथे तुम्हाला लक्ष द्यायला सुरुवात करायची. ही प्राइस जशी बाहेर जाऊन क्लोज होते
त्याच्यानंतर आपल्याला एक अशी कॅन्डल बघायची आहे जिचा कुठलाच पार या बोलिंजर बँडला टच नाहीये. त्याचा कुठलाच पार या बोलिंजर बँडला टच नाहीये. आपला बाय इनिशिएट होईल त्याच्या हायच्या वरती आणि जो स्टॉप लॉस आहे तो कंटिन्युअसली असेल बोलिंजर बँडच्या खाली. जसं जसं बँड इन्क्रीज होत जाईल तो वरती वरती जाईल. स्टॉप लॉस जो आहे तो आपला खालच्या बोलिंजर बँड लेवल वरती असेल, ह्या मिडल बँडच्या खालच्या बाजूला. या हायच्या वरती आपला बाईंग इनिशिएट होईल. आपण तिथे बुलिश मार्केट समजतोय आणि तो स्टील जोपर्यंत, जसं मी बाय झोन सर्वांना सांगितला, जोपर्यंत तो बाय झोन मध्ये आहे तिथे तुमचं बुलिशनेस असू शकतो. चला हे चार्ट वरती जाऊन चेक करू. आपण चार्ट वरती आलोय. तुमच्या समोर इथे दिसतो आहे रिलायन्स इंडस्ट्रीजचा चार्ट. सध्या आपण पोझिशनल बघतो आहे, त्याच्यासाठी आपण यूज करणार आहे डे टाइम फ्रेम. मी डे टाइम फ्रेम वरती लावलाय. मी इथे बघतोय प्राइस ज्यावेळी बोलिंजर बँडच्या आत येते, इथे मी बघतोय प्राइस मिडल बँड वरती थांबलीये. इथे मिडल बँडच्या बाहेर ब्रेकआउट देते. एकदा इथे दिला, दोनदा दिला, तीनदा दिला. इथे ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करते प्राइस आणि त्याच्यानंतर एक कन्फर्मेशन कॅन्डल आली. अशी कॅन्डल जिचा कुठलाच पार्ट हा ह्या बँडच्या कुठल्याच पार्टला मिडल बँडला टच नाहीये. बरोबर. त्याच्या हायला, त्याचा हाय आहे 2361. त्याचा जो हाय आहे 2361, तिथे आपली एंट्री होणार. बरोबर, इथे आपली एंट्री होणार आणि बोलिंजर बँड जो आहे मिडल बँड याच्या खाली इथे असेल आपला स्टॉप लॉस. राईट. सो इथे हायला एंट्री होणार आपली 2361 आणि मिडल बँडच्या खाली इथे असेल आपला स्टॉप लॉस 280 म्हणा, 290 म्हणा, अशा आसपास तुमचा असेल स्टॉप लॉस. आणि आपण तिकडनं बघू शकतो रिलायन्सचा आलेला मूव्ह. जोपर्यंत रिलायन्स परत कुठलाही स्टॉक पोझिशनली जोपर्यंत बोलिंजर बँडच्या खाली क्लोज होणार नाही तोपर्यंत नो एक्झिट असं म्हटलं जातं. आणि मग तुम्ही बघू शकता की तिकडनं जी प्राइस आहे 2361 कडनं प्राइस कंटिन्युअसली वरती जात 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 सध्या 2 वेळा तो मिडल बँड पर्यंत येऊन पोहोचला. पण तुम्ही बघाल अजून सुद्धा तो वरती आहे आणि जवळजवळ 2950च्या आसपास त्याने हाय बनवलेला आहे. 500+ पॉइंट तो जाऊन आलेला आहे. 500+ पॉइंट. अशा पद्धतीने आपण वापरू शकतो त्याला पोझिशनली. सिमिलरली जर आपण बँक निफ्टीचा चार्ट लावाल, बँक निफ्टीमध्ये बघाल बेरिश सिग्नल येण्याच्या पूर्वी ज्यावेळी तो याच्या आत ट्रॅव्हल करत होता, बरोबर, इथे आत ट्रॅव्हल करत होता, त्याच्यानंतर जर आपण बघितलं इथे ब्रेकआउट आला त्याला, इथे त्याला ब्रेकआउट आला, राईट. आणि त्याच्यानंतर ही एक कॅन्डल तयार झाली जिचा कुठलाच पार्ट जो आहे तो बोलिंजर बँडला कनेक्टेड नाहीये. तो हाय आपण बघूया. तो हाय आहे 44,056. 44,056 ला आपली एंट्री झाली असती. ते खाली आपण त्याच्या मिडल बँडच्या खालच्या बाजूला आपण स्टॉप लॉस ठेवला असता. जोपर्यंत प्राइस खाली क्लोज होत नाही तोपर्यंत नो एक्झिट. प्राइस खालपर्यंत येऊन पोहोचली, घाबरवला आपल्याला. पण तुम्ही बघाल तिकडनं ज्यावेळी त्याने मूव्ह घेतला 44,056चा जाऊन पोहोचला आतापर्यंतचा जो हाय आहे बँक निफ्टीचा तिथपर्यंत तो आहे 48,600. म्हणजे जवळजवळ 4,500 पॉइंट प्लस तो गेला. याचा एक्झिट या दिवशी झाला असता. हे बघा, ज्यावेळी तो पहिल्यांदा बोलिंजर बँडच्या खालच्या बाजूला जाऊन क्लोज झाला तिथे तुमचा त्याचा एक्झिट झाला असता. तो एक्झिट पण तुम्हाला सांगतो, तो एक्झिट आहे 47,450. तरी सुद्धा जवळजवळ 3,000+ पॉइंटचा प्रॉफिट मध्ये आहोत आपण. इतकी स्ट्रॉंग ही सिस्टम आहे, इतकी स्ट्रॉंग ही स्ट्रॅटर्जी आहे. राईट. तर आपल्या सर्वांना कळालं कशा पद्धतीने आपण पोझिशनल यूज करू शकतो या स्ट्रॅटर्जीचा आणि आपली अॅक्युरेसी वाढवू शकतो, जिथे मोठा प्रॉफिट घेण्याचे चान्सेस आपले वाढतात. आता आपण समजून घेऊया या स्ट्रॅटर्जीला इंट्राडे मध्ये कशा पद्धतीने वापरू शकतात. तुम्ही ज्यावेळी स्टॉक्स मध्ये काम करतायत, फॉर एक्झाम्पल एसबीआयचा स्टॉक मी ऍड करतो, ज्यावेळी तुम्ही इंट्राडे टाइम फ्रेम वापरता आहेत, इंट्राडे साठी तुम्ही वापरा 1 आवर टाइम फ्रेम. 1 आवर टाइम फ्रेम वरती. बाकी सगळं सेम
ज्यावेळी फॉर एक्झाम्पल रिसेंटली बघूया, कालचाच दिसतोय मला हा एसबीआय, येस 7-8 तारखेच्या दरम्यानचा दिसतोय. आज आपली आहे 9 तारीख. ज्यावेळी खालच्या बाजूने ब्रेकआउट येईल त्याच्यानंतर आपल्याला एक अशी कॅन्डल बघायची आहे जिचा कुठलाच पार्ट हा बोलिंजर बँडचा मिडल बँड जो आहे त्याला टच करत नाहीये. त्याच्या हायला मी करणार एंटर, म्हणजे इथे 670च्या दरम्यान, बोलिंजर बँडच्या खाली 644च्या खाली असेल स्टॉप लॉस, आणि तिकडनं तुम्ही बघाल हा जाऊन आलाय जवळजवळ 718. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने तो ग्रो करतो आहे. सो ही झाली आपली इंट्राडेला ऍड करण्याची स्ट्रॅटर्जी. आय होप सर्वांना हा स्ट्रॅटर्जी व्हिडिओ आवडला असेल, ज्याच्याद्वारे तुमचं नॉलेज आणि तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, नेक्स्ट लेवल जाईल, ज्याचा फायदा प्रॉफिट रुपये होईल. सर्वांना काही महत्वाच्या सूचना की मी सेबी रजिस्टर अनालिस्ट नाहीये, हे जे आहे ऑब्झर्वेशन म्हणून मी टाकतो आहे. तुम्ही स्वतः याची प्रॅक्टिस करा. कुठल्या टाइम फ्रेम वरती कसा चालतो बॅक टेस्ट करा, डे टाइम फ्रेम वरती कसा चालतो, ऍज वेल ऍज 1 आवर टाइम फ्रेम वरती कसा चालतो, तुम्हाला कुठली टाइम फ्रेम सूट होते, या सगळ्या गोष्टी तुम्ही स्टेप बाय स्टेप समजून घ्या आणि प्रत्येक वेळी स्टॉप लॉस लावा. स्टॉप लॉस न लावल्यास मोठा लॉस सुद्धा होऊ शकतो, आणि कुठल्याही प्रॉफिट आणि लॉसला टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर आणि निशांत पवार हे कोणीही जिम्मेदार राहणार नाहीये. ट्रेड घेण्यापूर्वी कृपया सर्वांनी आपलं अनालिसिस करून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण पहिला पार्ट समजून घेतला बाईंग साईडचा. जर आपल्या सर्वांना ही स्ट्रॅटर्जी आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जा आणि टाका पार्ट 2 शॉर्ट सेलिंग सुद्धा हवी आहे. तुम्ही टाकाल, जितकी जास्त कमेंट येईल मी लवकरात लवकर ट्राय करेल त्याचा पार्ट 2 म्हणजे शॉर्ट सेलिंग बनवण्याचा. थँक्यू अँड हॅपी अर्निंग टू एव्हरीवन.